राज आणि उद्धव ठाकरेंचा 5 जुलैला मुंबईमध्ये एकत्रित मोर्चा निघणार आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंदीच्या मुद्द्यावरून एकच मोर्चा निघणार आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटो सुद्धा ट्विट करण्यात आलेला आहे। तर कुठल्या तरी एका मुद्द्यावर या ठिकाणी पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। ही पुढच्या राजकारणाची नांदी आहे का? त्याचबरोबर हिंदीचा हा मुद्दा हा सत्ताधारी पक्षाच्या देखील आता अडचणीचा ठरणार आहे का? या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येणार का? या सगळ्या मागचं आणखी नेमकं राजकारण काय आहे? फक्त लहान मुलांच्या हिंदीचा हा मुद्दा आहे, त्यांच्या शिक्षणाचा हा मुद्दा आहे की मग यामध्ये आणखी काही राजकारण आहे? या सगळ्या विषयावर चर्चेसाठी आपल्या बरोबर असणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या बरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेत। सगळ्या मान्यवरांचे स्वागत। प्रकाश महाजनजी, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते, कारण एक तर तुम्ही ज्येष्ठ आहात आणि सगळ्यात मुद्दा चर्चेचा आहे तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। कुठल्या तरी एका मुद्द्यावर म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर कुठल्या तरी एका मुद्द्यावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रितपणे मोर्चामध्ये दिसणार आहेत, एकत्र हा मोर्चा निघणार आहे। मला त्यामुळे तुमची भूमिका सगळ्यात महत्त्वाची वाटते। प्रकाशजी। नाही, या गोष्टीचं मी स्वागतच करतो की सन्माननीय संजय राऊत साहेबांनी ट्विट केलं आणि आम्ही मोर्चात येऊ असं त्याचा अर्थ निघाला। आणि अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे की मराठीच्या मुद्द्यावर का होईना आम्ही सगळे एकत्र आहोत। कारण राजसाहेबांनी काल तसं आव्हान केलं होतं की कुठल्याही पक्षीय झेंडे त्या मोर्चात नसतील, आम्ही मराठी म्हणून तिथं मराठी भाषेसाठी येऊ, आणि आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला। अत्यंत चांगली गोष्ट आहे, मराठी माणसासाठी अत्यंत सुखावणारी गोष्ट आहे। आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पर्व या निमित्तानं सुरू होतं की काय, असं मला वाटतं। बरं, केशवजी तुमच्याकडे येते। प्रकाश महाजन जसं म्हणाले की एक नवीन पर्व महाराष्ट्रामध्ये सुरू होतंय की काय, तर या निमित्तानं याची भीती वाटते का भाजपला? बिलकुल नाही, त्याने नवीन पर्व करावं, आणखीन काय करावं याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही। फक्त प्रश्न एवढाच या सगळ्यामध्ये आहे की हे सगळे जे सुरू आहे ते एका अर्थाने साप म्हणून भुई धोपटण्याचा जो प्रकार आहे, कारण जो मुद्दा अस्तित्वातच नाही। आज सगळे संजय राऊतांचं ट्विट तुम्ही वाचलं असेल, त्याने म्हटलं असेल की हिंदीच्या सक्ती विरोधातली मोर्चासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार। अहो, जी हिंदी सक्तीचीच नाही त्या ठिकाणी तुम्ही कशासाठी एकत्र येत आहे? बरं, मुळामध्ये असं आहे की या सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरेंची जी राजकीय स्पेस गमावली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना नाकारलंय, ती स्पेस मिळवण्याचा हा एक प्रयत्न सुरू आहे, ती धडपड सुरू आहे। माझा अतिशय विनंती आहे माझी, मग खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी मोर्चात जाण्यापूर्वी एका प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या माशेलकर समिती, माझ्याकडे आत्ता माशेलकर समितीचा अहवाल पूर्ण माझ्याकडे आहे, आणि त्यात त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय माशेलकर समितीने की 1ली पासून 12वी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची असली पाहिजे, त्रिभाषा सूत्र असलं पाहिजे। उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री असताना हा अहवाल स्वीकारला कसा? आदित्य ठाकरेंचा माझ्याकडे बाईट आहे आत्ता की की आपण सर्व भाषा शिकल्या पाहिजेत, हिंदी भाषा पण शिकली पाहिजे, अशाचा माझा बाईट आत्ता मी याचा हवा तर तुम्हाला पाठवू शकतो। त्यामुळे मला या सगळ्याच्यामध्ये असं आहे की यांचं जे आहे मराठी भाषेबद्दलचं प्रेम ढोंगीपणाचं आहे। मला सांगावं, आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी मनपाच्या शाळा इंग्रजी करण्याचा घाट घातला होता, कुठे गेलं तर मराठी प्रेम यांचं? त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे आहे ही आपली राजकीय स्पेस शोधण्यासाठी प्रयत्न करताय। त्यांनी एकत्र यावं, काय करावं, आम्हाला शुभेच्छा, आम्हाला काही देणे घेणे नाही, आम्ही आमच्या पुरतं, पण महाराष्ट्रातली जनता दूधखोळी नाही, एवढं नक्की। सुषमा अंधारे, इंग्रजी